अमोल, काय अधिक माहिती आहे या अपघाताबाबत? स्वाती एक्सप्रेसवेवरचा अपघाताची जी शृंखला मालिका आहे ती काय थांबायला तयार नाहीये. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर ही सगळे अपघात सातत्याने सुरूच आहेत. आज सकाळी पुन्हा एकदा 8च्या सुमारास हा सगळा अपघात, 4 गाड्यांचा विचित्र अपघात झालेला आहे. याच्यामध्ये वाहतूक पूर्ण कोलमडलेली आहे, वाहतूक विस्कळीत आहे. आता थोड्या वेळाने वाहतूक सुरळीत होईल असं सांगण्यात आले. ज्या गाड्या आहेत त्या बाजूला घेण्यात आल्या आहेत. हा ज्या ठिकाणी अपघात घडला तो स्पॉट आहे आडोशी बोगदा. या ठिकाणी ऑलरेडीच एक लेन बंद केलेली आहे दरड काढण्याच्या कामासाठी आणि अपघात घडल्यामुळे दोन्ही लेनवर तो ताण आला. वाहनांच्या थोड्या रांगा आहेत. मुंबईकडे येण्यासाठी सकाळी गर्दी आहे, त्याच्यामुळे वाहतूक थोडी विस्कळीत झालेली आहे. याच्यामध्ये एक जण जखमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक होंडा सिटी कार आहे. जो कंटेनर चालक आहे तो नशेत होताच, शिवाय होंडा सिटी कारमध्येही दारूच्या 9 बाटल्या सापडलेल्या आहेत आणि त्याचं गांभीर्य जो चालक आहे होंडा सिटीचा त्यालाही नाहीये. आणि अरेरावी सातत्याने ह्या वाहन चालक यांच्याकडून जे रेस्क्यूसाठी जे यंत्रणा धावते, या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ साटलकर यांचं हा अनुभव अतिशय वाईट आहे. सातत्याने स्थानिक लोक आणि आयआरबीची डेल्टा वगैरे सगळे कर्मचारी मदत करत असतात, मात्र अरेरावी जी वाहन चालकांची आहे ती मात्र सहन करावी लागते. त्याच्यामुळे किती जरी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला तरी नागरिकांनी आणि वाहन चालकांनी थोडं संयम बाळगणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत होईल असा एक अंदाज आहे लवकरच. स्वाती, धन्यवाद अमोल. दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अमोल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.